नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात रक्षाबंधन निमित्त खास असा बेत। त्यामध्ये जे प्रमुख पदार्थ मी तुम्हाला सुचवणार आहे त्याचीच रेसिपी दाखवत आहे। प्रमुख असे 4 पदार्थ मी तुम्हाला सुचवणार आहे। त्यामध्ये थोड्या वेगळ्या मसाल्यामध्ये बनवलेली वांग्याची भाजी, त्यानंतर छोले पुलाव, अगदी मस्त अफलातून चवीचा हा छोले पुलाव होतो। तुम्ही केला नसेल तर या रक्षाबंधनला नक्की करून बघा। आणि या पुलाव सोबत आपण बनवणार आहोत पायनॅपल रायता किंवा अननसाची दह्यातील कोशिंबीर। एवढी अफलातून ही अननसाची कोशिंबीर लागते की सर्वांनाच खूप आवडेल। मस्त सोपी अशी रेसिपी आहे। आणि त्यानंतर अतिशय चविष्ट खुटखुटीत अशा नारळाच्या केशर वड्यांची रेसिपी। केशर घालून केलेल्या ह्या नारळाच्या वड्या चवीला अप्रतिम लागतात। अगदी मस्त अशा 4ही रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। मसाला वांग बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 पाव ही काटेरी वांगे। इथे मी हिरवी वांगी घेतली आहे। ह्याची भाजी खूप मस्त होते। वांगे पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता आपण याची जी काटे आहे ते काढून घेऊया। सर्वच वांग्यांचे असे मी हे काटे काढून घेते। सर्व वांग्यांचे मी काटे काढून घेतले। आता ह्याचा हा देठ देखील आपण कापून घेऊ। अर्धवट असा हा देठ मी कापला आहे। आता याला असा आपल्याला काप देऊन घ्यायचा आहे आणि आतमध्ये काही कीड वगैरे नाही ते बघून घेऊया। सर्वच वांग्यांचे या प्रकारे देठ काढून मी याला असा काप देऊन घेते आहे। हे बघा, सर्व वांग्यांना काप देऊन झाले। इथे कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। या तेलामध्ये आता आपल्याला हे वांगे घालायचे आहे। यामध्ये थोडं मीठ देखील घालू आणि तेलावर मिठावर आता आपल्याला ही वांगी छान फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा, तेलावर मिठावर वांगी छान परतून झाली, मस्त मऊ झाली आहे। आता आपण ही काढून घेऊया। तुम्हाला जर ही हिरवी वांगी मिळाली तर यापासूनच ही भाजी बनवा, खूपच मस्त लागते। आता वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मोठ्या आकाराचे कांदे। मध्यम आकाराचे असतील तर 3 कांदे घ्या। चवीनुसार हिरवी मिरची घालूया। 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं। अर्धी ढोबळी मिरची घालायची आहे। ढोबळी मिरची यामध्ये आवर्जून घाला, याची चव या मसाल्याला खूपच मस्त येते। मध्यम आचेवर आता हे जरा परतायचं आहे। त्यानंतर खड्या मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे 8 ते 10 काळी मिरी, 1 वेलची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा। खड्या मसाल्याची चव यामध्ये खूपच मस्त येते। 2-3 मिनिटांसाठी आता हे जरा परतून घेऊ। हे बघा, कांदा, लसूण, ढोबळी मिरची जरा हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली। आता यामध्ये 1 मध्यम ते मोठ्या आकाराचा टोमॅटो घालूया। पुन्हा आता आपल्याला हे जरा परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालूया आणि पुन्हा आता हे छान परतून घेऊ। बघा, सर्व साहित्य खूप छान भाजून झालं। आता हे आपण ताटामध्ये काढून थंड करून घेऊ। भाजलेलं सर्व साहित्य गार झालं। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याचं छान बारीक वाटण वाटून घेऊ। वाटण वाटून झालं।
फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. हे तेल जरा गरम झालं की यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घालायचं आहे. बेसन अगदी की इन्ग्रेडियंट आहे या रेसिपीचा. हलक्या रंगावर जरा आता हे बेसन आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजलेल्या बेसनाची खूप खमंग चव भाजीला येते. बेसन भाजून झालं. आता यामध्ये वाटण घालूया. आता मंद आचेवर हे वाटण देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. अगदीच अफलातून चवीची ही ग्रेव्ही तयार होते. जरा तेल सुटेपर्यंत आपण हे छान भाजून घेऊ. वाटण छान परतून झालं. आता यामध्ये 1 टीस्पून धणेपूड घालूया. 1 टीस्पून किचन किंग मसाला घालायचा आहे. किचन किंग मसाल्याची चव याला खूप मस्त येते. चिमूटभर हळद घालूया. 1 टीस्पून कसुरी मेथी. 1.5 टेबलस्पून दही घालायचं आहे. हे ताजं दही आहे, खूप आंबट नाही. सर्व साहित्य पुन्हा 2 मिनिटांसाठी छान परतून घेऊ. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर नेहमीच्या वापरातील कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता. वाटण मसाले छान परतून झाले. आता यामध्ये ही परतलेली वांगे घालूया. कोथिंबीर घालायची आहे. ही सर्व वांगी आता या मसाल्यांबरोबर अजून 2 मिनिटांसाठी परतून घेऊ. आता सुरुवातीला वाटणाचंच पाणी घालू. फार अगदी पातळ रस्सा याचा करायचा नाही. दाटसर ग्रेव्ही मध्येच हे वांगे आपल्याला करायचे आहे. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. वांगी आपण आधीच परतून घेतली आहे, त्यामुळे ती छान मऊ झाली आहे. त्यामुळे खूप वेळ शिजवायची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन पाणी घाला, पण अशी दाटसर ग्रेव्हीच याला ठेवा. चवीनुसार मीठ घालूया. सुरुवातीला देखील आपण वांगे फ्राय करताना त्यामध्ये मीठ घातलं होतं. त्याचा अंदाज घेऊन जरा कमी मीठ घाला. आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि 2-3 मिनिटांसाठी हे छान शिजवून घेऊ. हे बघा, हे किती छान शिजले आहे. छान याला तरी देखील आली. आता आपण गॅस बंद करूया. सर्वात शेवटी कोथिंबीर घालू. हलक्या हाताने मिक्स करूया. अतिशय चविष्ट, खूप खमंग असं हिरव्या ग्रेव्हीतील मसाला वांग तयार आहे. छोले पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी हे भिजवलेले छोले. हे छोले 5 ते 6 तासासाठी पाण्यामध्ये मी भिजत घातले आहे. इथे एका पसरट भांड्यामध्ये आता आपण हे छोले घालूया. यामध्ये पाणी घालूया. 1.5 वाटी भिजवलेले छोले आहे, त्यासाठी 1.5 वाटीच पाणी घालणार आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अगदी चिमूटभर हळद घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो. आता इथे कुकरमध्ये आपण हे छोले ठेवूया. यावर झाकण ठेवू. कुकरचं झाकण बंद करून घेतलं. आता मध्यम आचेवर 3 शिट्ट्या याला काढायच्या आहे आणि त्यानंतर 5 मिनिट मंद आचेवर छोले शिजवायचे आहे. छोले शिजताय तोपर्यंत तांदूळ धुवून ठेवूया. आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी बासमती तांदूळ. याच वाटीने मी 1.5 वाटी भिजवलेले छोले घेतले होते आणि आता त्याच वाटीने 1.5 वाटी हे तांदूळ घेत आहे. आता आपण हे धुवून घेऊया. मोकळा होणारा कुठलाही तांदूळ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.
पण बासमती तांदळाचा हा पुलाव अजून छान होतो। तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता हे बाजूला ठेवून देऊया। हे बघा, छोले देखील नीट शिजले। आपल्याला जसे हवे तसे 90% हे छोले शिजले आहे। अगदीच मऊ नाही, पण खूप कडक देखील नाही। आणि हे छोले शिजल्यानंतर यातील पाणी मी वेगळं करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता 1 वाटी हे छोल्यांचं पाणी आहे। हे आपल्याला फेकायचं नाही, आपण पुलावमध्येच याचा उपयोग करणार आहोत। फोडणीसाठी कुकरमध्ये साधारण 2 मोठे चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकतात, पण तुपामध्ये हा पुलाव खूप मस्त होतो। तूप गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालूया, अर्धा इंच दालचिनी, 2 लवंग, 4 ते 5 काळे मिरे आणि 1 वेलचीचा तुकडा घालणार आहे। 2 ते 3 तमालपत्र घालूया। हे अख्खे मसाले जरा फोडणीमध्ये घातले की याची चव खूप छान येते। आता यामध्ये 10 ते 12 काजूचे तुकडे घालणार आहे। आता हे काजू जरा हलक्या तांबूस रंगाचे होईपर्यंत आपण तुपामध्ये परतून घेऊया। काजू जरा परतून घेतले। आता 2 मध्यम आकाराचे कांदे घालूया। छान उभे उभे मी हे कांदे कापून घेतले आहे। आता हा कांदा आपण 2 मिनिटांसाठी जरा परतून घेऊ। कांदा 2-3 मिनिटांसाठी जरा परतून घेतला आहे। आता हा जरा मऊ झाला। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालूया। हे देखील आता आपल्याला छान परतायचं आहे। हे बघा, कांदा आलं लसूण छान हलक्या तांबूस रंगावर परतून झाला आहे। आता आपण यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया। त्यानंतर आता एक एक करून आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे। सुरुवातीला थोडी हळद घालूया। चवीनुसार लाल तिखट, मी इथे काश्मीरी लाल मिरची आणि साधं असं दोन्ही तिखट मिक्स करून घालते आहे, म्हणजे पुलावला रंग खूप छान येईल। 1 टीस्पून छोले मसाला, 1 टीस्पून बिर्याणी मसाला घालूया, अर्धा टीस्पून कसुरी मेथी। हा सर्व मसाला आणि तांदूळ याला लागेल एवढं मीठ घालूया। छोल्यांमध्ये मीठ आपण सुरुवातीलाच घातलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी ताजं घरचं दही घालणार आहे। हे बिलकुल आंबट दही नाही, अगदी ताजं असं दही आहे। हे सर्व आपण आता छान मिक्स करूया। दही घातल्यानंतर हे एकसारखं असं आपल्याला पलटत राहायचं आहे, म्हणजे दही फाटणार नाही। छान आता याला तूप सुटेपर्यंत आपण हे एकसारखं असं परतत राहूया। बघा, हे छान परतून झालं आहे। दही अगदी या मसाल्यामध्ये एकजीव झालं आहे आणि कडेनी तूप देखील सुटलं आहे। ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं। आता यामध्ये कोथिंबीर घालूया। थोडी कोथिंबीर इथे मसाल्यामध्ये आपल्याला घालायची आहे, त्याची चव खूप मस्त येते। धुवून ठेवलेले तांदूळ घालूया। आणि हे शिजवलेले छोले देखील घालू। दोन मिनिटांसाठी आता ह्या मसाल्यांमध्ये हे छोले आणि तांदूळ आपल्याला जरा परतून घ्यायचे आहे। छोले 90% शिजले आहे आणि तांदूळ हे पूर्ण कच्चे आहे। आपण 10 मिनिटांसाठी हे धुवून निथळत ठेवले होते। तांदूळ शिजायला कमी वेळ लागतो आणि छोले शिजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीलाच छोले शिजवून घेणं गरजेचं असतं।
2 मिनिटासाठी हे छोले आणि तांदूळ मी छान परतून घेतले. आता यामध्ये हे छोल्यांचं जे पाणी आहे 1 वाटी ते घालणार आहे आणि अजून 2 वाटी गरम केलेलं पाणी घालणार आहे. 1.5 वाटी तांदूळ होते त्यासाठी 3 वाट्या पाणी लागणार आहे. छोले असेही शिजलेले आहेत त्यामुळे त्यासाठी वेगळं पाणी घालण्याची आवश्यकता नाही. जेवढं तांदळाला लागते तेवढंच पाणी इथे घाला. आता याला जरा नीट उकळी येण्याची वाट बघू. हे बघा, ह्याला आता छान उकळी आली आहे. आता आपण कुकरचं झाकण बंद करू आणि मध्यम आचेवर बरोबर फक्त 2 शिट्या काढायच्या आहेत. त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. 2 शिट्यांमध्येच आता हे छान शिजेल. हे बघा, पुलाव किती छान शिजला आहे. मस्त अगदी छोले भात अगदी खूप छान शिजले आहे. आता सर्वात शेवटी यावर कोथिंबीर घालूया. हलक्या हलक्या हाताने मिक्स करू. किती सुरेख हा छोले भात झाला आहे. अगदी मॉइस्ट असा आहे. ह्याच पद्धतीचा हा खूप छान वाटतो. आता आपण सर्व करून घेऊ. अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असा छोले पुलाव तयार आहे. नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट चटपटीत असा पायनॅपल रायता किंवा अननसाची कोशिंबीर देखील तुम्ही म्हणू शकतात. ह्याची रेसिपी खूप मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही बरेच वेळा हॉटेलमध्ये किंवा समारंभामध्ये पार्टीमध्ये हा रायता खाल्ला असेल. घरच्या घरी देखील हा अतिशय सोप्या पद्धतीने आणि विकतपेक्षाही चविष्ट बनवता येतो. चला तर मग बघूयात आता याची कृती. सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 टेबलस्पून पाणी घालूया. जास्त नाही, फक्त 2च टेबलस्पून पाणी आपल्याला घालायचं आहे. हे पाणी गरम झालं की यामध्ये 1 वाटी अननसाचे तुकडे घालायचे आहे. अगदी ताजंच कापलेलं हे अननस आहे. तुम्ही कुठल्याही पदार्थासाठी जेव्हा हे अननस वापरतात तेव्हा ते आपल्याला असं वाफवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटांसाठी जरा हे अननस आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. हे बघा, 2-3 मिनिटांसाठी मी हे अननस जरा वाफवून घेतलं. थोडंसं मऊ झालं आहे. यामध्ये अगदी जास्त पाणी देखील घालू नका. आता यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालणार आहे. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता या साखरेसोबत देखील आपल्याला हे जरा वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये खूप रस्सा राहायला नको. थोडं जरा कोरडं होईल असं आपण हे शिजवून घेऊ. आपण जर डायरेक्ट साखरेमध्ये हे शिजवलं तर ते नीट शिजत नाही. अननस मऊ देखील होत नाही. कॅरमलाइज होऊन जातं. त्यामुळे थोडंसं पाणी घालून पहिले वाफ काढावी आणि नंतर साखरेमध्ये शिजवावं. असे केल्याने अननस खूप सॉफ्ट होते. हे बघा, साखरेसोबत 2-3 मिनिटांसाठी मी हे शिजवून घेतलं. आता यामध्ये जास्त पाक नाही, थोडासाच रस्सा आहे. एवढंच आपल्याला हे ठेवायचं आहे. गॅस बंद करू आणि हे अननस आता आपल्याला पूर्णपणे थंड होण्याची, गार होण्याची वाट बघायची आहे. अननस गार होते तोपर्यंत दही फेटून घेऊया. रायत्यासाठी नेहमी करता घरी बनवलेलं छान घट्ट आणि थंड दही घ्या, म्हणजे रायता खूप मस्त टेस्टी होतो. आता यामध्ये चिमूटभर काळं मीठ घालणार आहे. अर्धा टीस्पून भाजलेल्या जिरेची पूड, अगदीच थोडी हिरवी मिरची, खूप कमी तिखट अशी हिरवी मिरची आहे, पण हा रायता खाताना या बारीक तुकड्यांची किक खूप मस्त येते. ऑप्शनल आहे, तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल. चिमूटभर काळी मिरी पावडर घालणार आहे.
चवीनुसार मीठ घालूया। आता आपल्याला हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे। झालंय हे घोटून, मस्त सॉफ्ट झालं आहे। आता यामध्ये हे शिजवलेलं पाइनएपल किंवा अननस घालूया। यामध्ये जास्त रस्सा राहायला नको, नाहीतर रायता पातळ होऊन जातो। त्यामुळे आपल्याला हे जरा कोरडं होईपर्यंत शिजवायचं आहे। कोथिंबीर घालूया, मिक्स करू। आंबट गोड आणि चटकदार असा पाइनएपल रायता किंवा अननसाची दह्यातील कोशिंबीर तयार आहे। या प्रकारे रायता तुम्ही नक्की करून। वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दीड वाटी खोवलेलं ओलं नारळ। तुम्ही नारळ खोवून घेऊ शकता किंवा या प्रकारे काप करून मिक्सरमध्ये बारीक देखील करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी मिल्क पावडर, पाऊण वाटी साखर घेतली आहे, चिमूटभर वेलची पूड आणि 15 ते 20 केशरच्या कांड्या गरम पाण्यामध्ये साधारण अर्धा तासासाठी भिजत ठेवल्या होत्या। सर्वप्रथम वडी ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये सेट करायची आहे त्याला आपण तूप लावून घेऊया। या आधी देखील नारळाच्या वडीचे विविध प्रकार मी तुम्हाला दाखवले आहे, पण ही केसर नारळ वडी अगदी अफलातून चवीची तयार होते। हे बघा, ह्याला तूप लावून झालं। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। सर्वप्रथम कढईमध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालूया। यामध्ये हे खोवलेलं ओलं नारळ घालू। 1.5 वाटी ओलं नारळ आहे। नारळ मोजताना अगदी गच्च दाबून दाबून मोजा, म्हणजे साखरेचा अंदाज चुकणार नाही। ह्या 1.5 वाटी ओल्या नारळासाठी मी वापरणार आहे पाऊण वाटी साखर। हे जे केशर भिजत घातलेलं पाणी आहे हे यामध्ये घालू। अगदी 1 टेबलस्पून पाण्यामध्येच केशर भिजत घातली आहे, खूप पाणी वापरू नका। आता मध्यम आचेवर हे सतत परतत राहायचं आहे। सुरुवातीला साखर विरघळली की हे मिश्रण सैलसर होईल। हे बघा, साखर वितळली त्यामुळे आता हे असं ओलसर ओलसर व्हायला लागलं आहे। केसरमुळे रंग देखील बघा किती छान आला। ही साखर पूर्णपणे विरघळल्यावर आता आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे। सुरुवातीलाच मिल्क पावडर घालू नका, मिल्क पावडर घातल्यामुळे ह्याचा रंग, मिल्क पावडर जर जास्त परतल्या गेली तर त्याचा रंग लालसर होईल। साखर विरघळली की मग छान मिक्स देखील होईल। आता मंद आचेवर वडीचं मिश्रण आपल्याला सतत परतत राहायचं आहे। हे बघा, आता हळूहळू मिश्रण कोरडं व्हायला लागलं आणि काठाकाठाने इथे कढईला असं पांढरं पांढरं देखील व्हायला लागलं आहे। अजून थोड्या वेळासाठी आपल्याला हे परतायचं आहे। बघा, हे मिश्रण आता असं एकवटून आलं आहे आणि तळापासून सुटायला लागलं। आता आपल्याला पुन्हा यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे। शेवटी तूप घातलं की ह्या वड्या छान खुटखुटीत होतात, त्याला चकाकी देखील मस्त येते। वेलची पूड घालूया आणि छान मिक्स करू। हे बघा, हे मिश्रण छान परतून झालं आणि मंद आचेवर हे मिश्रण परतण्यासाठी मला साधारण 18 मिनिट लागले आहे। आता आपण गॅस बंद करूया। तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घेऊ। आता हे मिश्रण या ट्रेमध्ये आपण थापून घेऊ। उलटण्याने सर्वप्रथम असं पसरवून घ्या। तुम्हाला जाड पातळ कशा ह्या वड्या आवडतात त्यानुसार तुम्ही हे पसरवा। इथे मी वाटीच्या बुडाला तूप लावून घेतलं आहे आणि आता हे वडी अशी छान थापून घेणार आहे।
वडीचं हे मिश्रण मी छान थापून घेतलं आणि एकसारखं करून घेतलं आहे. आता हे मिश्रण जरा कोमट होण्याची आपण वाट बघूया. खूप गरम असताना वड्या कापता येणार नाही. हे बघा, हे मिश्रण जरा कोमट झालं आहे आणि थोडं सेट झालं. आता आपण वड्या आखून घेऊया. कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल की किती छान ह्या सेट झाल्या आहे. ह्या वड्या मी कापून घेतल्या. अजूनही ह्या जरा गरम आहे, त्यामुळे अर्धा पाऊण तासासाठी आपण ह्या थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. नंतर मी तुम्हाला वड्या सोडवून दाखवते. वड्या छान सेट झाल्या. आता आपण त्या सोडवून घेऊ. किती छान मस्त ह्या वड्या सेट झाल्या आहे बघा. अतिशय चविष्ट अशी केशर नारळ वडी तयार आहे. हे बघा, ह्याचं टेक्स्चर किती छान खुटखुटीत ह्या वड्या झाल्या आहे. वड्या अगदी 5 ते 6 दिवस देखील सहज टिकतात. तुम्ही या प्रकारे नारळ केशर वडी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.